प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागात आज आपण पाहणार आहोत की सई म्हणते मला कॉम्प्लेक्समध्ये साखर नाही आवडत, तेव्हा मुक्ता म्हणते बरं मग तसंच खा. मुक्ता उठते आणि किचनमध्ये जाते आणि त्या दोघांकडे पाहायला लागते. सागर सई एकसारखंच खात असतात, एकसारखंच करत असतात हरकती. मुक्ता त्या दोघांकडे पाहत असते. तितक्यात त्यांची मोलकरीण म्हणते वहिनी सागर दादासारखीच आहे ना सई सेम. मुक्ता म्हणते तेच तर बघतेय ना मी, बहुतेक गोष्टी यांच्या सवयीसारख्या आहेत. मी तर या घरात नवीन आली आहे ना, पण हे मला दिसतंय ह्या बावळट कोळी कडू कारल्याला दिसत नाहीये. क्लिअरली कळतंय की सई ही त्याचीच मुलगी आहे. किती त्याच्यासारखे, सगळ्या हरकती त्याच्यासारख्या आहेत. सागरचा नाश्ता होतो आणि सागर बाउल घेऊन किचनमध्ये येतो. तेव्हा सागर म्हणतो असं स्वतःशी बडबड करत राहिलात ना तर लवकरच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. तेव्हा मुक्ता म्हणते आय एम शुअर तुमच्या बाजूच्याच बेडवर असेल मी, ते म्हणजे तुम्ही माझ्या आधी पोहोचाल ना. सागर तिथून जात असताना सई त्याला म्हणते पप्पा गेट विल सून. सागर तिच्याकडे पाहायला लागतो. माधवी म्हणते अरे कॅरम मस्त आयडिया, मस्त आहे. तेव्हा गुरुकाका म्हणतात अरे वा कॅरम म्हटलं की तुला आयडिया आवडणारच माधवी. काय मिनिका आणि मिहीर म्हणतात म्हणजे. गुरुकाका हसतात आणि म्हणतात सांगू का. तेव्हा माधवी म्हणते सांग की. त्या गुरुकाका म्हणतात मेनिका तुला माहिती आहे का तुझी मावशी ना कॉलेजमध्ये असताना कॅमेरा चॅम्पियन होती आणि मी ढ होतो आणि सगळे हसायला लागतात. तेव्हा माधवी म्हणते ते काय ना कॉलेजमध्ये स्पर्धा असायच्या आणि तेव्हा हा आला समोर. तेव्हा गुरुकाका म्हणतात नेमकं नाही माधवी, मी तेव्हा सेटिंग केली होती. तेव्हा माधवी म्हणते अरे काय रे, मी ज्या समोर खेळायला बसलो आणि हिला कळालं की मी त्या खेळामध्ये शून्य आहे. 32 मिनिटात खेळ संपणार होता पण मी खेळत राहिले त्याला चान्स दिला खेळण्याचा. तेव्हा मेनिका आणि मिहीर म्हणतात मग पुढे. गुरुकाका म्हणतात मग काय 32 वर्ष झालं मला चान्स देते शिकण्याचा आणि हसायला लागतात. मेनिका आणि मिहीर तिथून जातात. माधवी त्यांच्याकडे बघायला लागते आणि गुरुला म्हणते काय गुरु. तेव्हा गुरुकाका म्हणतात करू देत त्यांना. इकडे मुक्ता बापूंना म्हणते हे घ्या. तेव्हा बापू म्हणतात हे काय. तेव्हा मुक्ता म्हणते आज मी चहाऐवजी कॉफी केली आहे, फिल्टर कॉफी, पिऊन बघा कशी वाटते ते. बापू म्हणतात तू केली म्हणजे चांगली झाली असणार. ते पितात आणि म्हणतात अरे वा किती छान झाली कॉफी, अगदी तुझ्या आईसारखी. बापू म्हणतात तुझ्या हाताला सेम तुझ्या आईची चव आहे. तितक्यात तिथे इंदिरा येते आणि त्यांचं बोलणं लपून ऐकायला लागते. त्या मुक्ता म्हणते मी आज सागरला त्यांना कॉफी देत होते तेव्हा मी पाहिलं की त्या दोघांच्या सवयी किती कॉप्युलर आहेत ना, सेम सेम. बापू म्हणतात हो ते काही काही गोष्टीत ना एकमेकांची झेरॉक्स कॉपी आहेत बघ. मुक्ता म्हणते पण हे सागरला पटायला हवं ना. काका म्हणतात सागर अगं त्याचं डोकं ठिकाणावर असेल तर त्याला दिसेल ना. ती सावनी जशी त्याला सोडून गेली ना तसं त्याच्या एकाच डोक्यात असतं बघ त्या हर्षवर्धनपेक्षा मोठा आणि श्रीमंत कसं व्हायचं. मुक्ता म्हणते नाही ते दोघे इतके सिमिलर आहेत ना की मला वाटतं सई मोठी झाली तर सागर सारखी चिडायला लागली तर. मुक्ता म्हणते बरं बापू मला उशीर होत आहे, मी आवरून घेते, मला क्लिनिकला जायचं. इकडे इंदिरा म्हणते मात्र की या पोरींना पूर्ण जाळ्यात अडकलं यांना. मुक्ता रूम मध्ये येते आणि म्हणते बापरे किती पसारा करून ठेवलाय या रूम मध्ये. तेव्हा सागर म्हणतो एवढाच त्रास होत असेल तर घरी जा, समोरच आहे. तितक्यात मुक्ता म्हणते बापरे एवढं तोंड सुजले तरी टोमणं मारणं काही जात नाही. मुक्ता रूम आवरत असताना मुक्ताला एकदम आठवतं आणि म्हणते मिळाला उपाय आणि म्हणते या दोघांची DNA टेस्ट करावी लागेल. सागर वॉशरूममध्ये येतो आणि केस इंचरायला लागतो आणि तो फोनवर बोलत असतो. तितक्यात मुक्ता त्याच्याकडे पाहायला लागते. मुक्ता पाहिलेले असते तेव्हा सागर म्हणतो काय आहे आणि तिच्याकडे जातो. सागर म्हणतो केस नाही बघितले कधी का ब्रश नाही बघितला. तेव्हा मुक्ताचं लक्ष फक्त ब्रशकडे असतं. सागर तो म्हणतो काय बोलतोय मी, हा माझा ब्रश आहे ठीक आहे आणि असाच ठेवणार मी. सागर तिथून जातो आणि डस्टबिनमध्ये सगळे केस टाकतो. सागर बाहेर जातो. तितक्यात मुक्ता तिथे येते. त्याच्या ड्रॉवरमधून तो ब्रश काढते आणि बघायला लागते. तितक्यात सागर येतो. सागर पाहायला लागतो. इकडे मुक्ता म्हणते एवढं काय केसाचं ऑब्जेक्शन, ठेवलं असतं तर एखादा केस. सागर तिच्यापाशी येतो आणि म्हणतो ओ काय करताय. मुक्ता म्हणते बघते हा ब्रश. तेव्हा सागर तिच्याकडून तो ब्रश हिसकावून घेतो आणि म्हणतो माझा ब्रश आहे तुमचा नाही. इकडे मिहीर आणि मेनिका कॅरम पार्टीची तयारी करत असतात. मिहीर तिला विचारतो कसं आहे. तेव्हा मेनिका म्हणते मस्त आहे, ते ताईला आवडेल. तेव्हा मिहीर म्हणतो बाय द वे माझी चॉईस आहे. मेनिका म्हणते ताई एवढी चॅम्पियन कशामुळे, मग कळालं मावशीमुळे. मिहीर म्हणतो दादू पण चॅम्पियन आहे. मिहीर म्हणतो हा असा माणूस आहे ना एखादं प्रेम केलं ना तर काही करायला तयार आहे. तेव्हा मेनिकाही म्हणते माझी ताई अशीच आहे, एखाद्याला साठी जीवही देईल. तेव्हा मिहीर म्हणतो म्हणजे हे दोघे एकसारखेच आहेत. इकडे माधवी येते आणि त्या दोघांना एकत्र बघते. तेव्हा मेनिका म्हणते हा मावशी. तेव्हा माधवी म्हणते नाही ती कॉपी रेडी आहे. तेव्हा मिहीर म्हणतो आमचंही झाले, पोस्टर रेडी आहे. माधवी म्हणते हो का छान. मेनिकाला म्हणते कॉपी रेडी आहे ये. मेनिका म्हणते हो आलोच. इकडे मुक्ता डस्टबिनकडे जाते आणि पाहायला लागते. तितक्या तिथे इंदिरा येते
आणि ती मुक्ताकडे पाहायला लागते. मुक्ता डस्टबिनमधून केस काढते आणि केसाकडे पाहायला लागते. तितक्या तिथे इंदिरा येते. इंदिरा म्हणते, काय ग ये, काय करतेस? तेव्हा मुक्ता म्हणते, ते कानातल्याचा स्टोन ना हरवलाय, ते मी डस्टबिनमध्ये पाहत होते. तेव्हा इंदिरा म्हणते, ह्या कानातल्याचा स्टोन? काय ग, तुला काय वाटलं मी अनाडी आहे? तुला काय वाटलं हिला उल्लू बनवू शकतो आपण? हा भोळेपणाचा आव तू दुसऱ्याला आणू शकतेस, मला नाही. इंदिरा म्हणते, बोल तू हातात काय तुझ्या, आणि पाहते. छी, केस, या केसाचं काही तू लोणचं घालणार आहेस? तेव्हा इंदिरा म्हणते, हा आलंय लक्षात, ही काळी साडी घालून माझ्या पोरावर जादू करतेस. कोणात तरी बाबाने सांगितलं असं नवऱ्याचा केस घेऊ नये, एवढी शिकली असताना काळा जादू करतेस. त्याचा सत्यानाश केल्यावर तुला शांती मिळणार आहे का? दे इकडे. आणि ते केस घेते आणि डस्टबिनमध्ये टाकून देते. इकडे इंदिरा तिची मोलकरीण नीताला आवाज देते. नीता येते. ती विचारते, काय झालं? ती म्हणते, तू काय कामाची नाहीस, आजपासून तू या खोलीतला दोन वेळेस कचरा काढायचा, समजलं? ह्या खोलीत एक पण केस दिसला नाही. आणि डस्टबिन बाहेर न्यायला सांगते. काळा जादू करते माझ्या पोरावर असं म्हणून बाहेर जाते. मुक्ता म्हणते, स्वामी, काळा जादू? मुक्ता म्हणते, कुठून दुर्बुद्धी झाली आणि काळी साडी नेसली आज? इकडे लकी येतो आणि सगळ्यांना सांगतो की आपल्या कॅरम कॉम्पिटिशन आहे. हे ऐकून कोमल ते सगळे खुश होतात. पण सागर म्हणतो, मग मी काय करू? तेव्हा कोमल म्हणते, अरे दादू, तू विसरलंस का, तू कॅरम चॅम्पियनस. तेव्हा लकी म्हणतो, ते काय ना कोमल, स्पोर्ट, ड्रायव्हिंग आणि एकदा फ्लर्टिंग आली ना की मग तो काहीच विसरत नाही. लकी म्हणतो, दादूस, मला वाटतं तू पार्टिसिपेट करायला हवा. सागर म्हणतो, तुम्हाला काही कामं नाही येतं? लकी म्हणतो, अरे आपल्या घरच्यांचा इज्जतीचा प्रश्न आहे. तेव्हा सागर म्हणतो, इज्जत, रिझल्ट आला का? हे ऐकून लकी म्हणतो, अरे दादू, आणखी रिझल्ट नाही आला. कोमललाही बोलतो सागर. कोमलही तिथून निघून जाते आणि इकडे लकी निघून जातो. इकडे मिहीर म्हणतो, मनातली मनात, झालं, जे सगळं ठरवलं तर ते सगळं फिसकटलं, काहीतरी करावं लागणार आहे. इकडे मुक्ता सागर झोपल्यावर हळूच उठते आणि सागरपाशी जाते. सागर झोपलेला असताना मुक्ता हळूच त्याच्या केसामध्ये हात घालते आणि केस काढण्याचा प्रयत्न करते, पण सागर हलतो. तेव्हा मुक्ता जरा घाबरते. तेव्हा सागर पलीकडे तोंड करून झोपतो. परत मुक्ता येते आणि परत केस काढण्याचा प्रयत्न करते. मुक्ता केस काढणार तितक्यात सागर डोळे उघडतो आणि मोठ्याने आरडायला लागतो. सागर म्हणतो, अहो, डोक्यावर पडलात का? काय करत होतात तुम्ही हे? तेव्हा मुक्ता म्हणते, सॉरी. मुक्ता म्हणते, अहो खरंच सॉरी, मी फक्त चेक करत होते, मला काळजी वाटत होती तुमची. तेव्हा सागर म्हणतो, ही अशी? सागर म्हणतो, तुम्ही माझी काळजी करू नका, तुमच्या काळजीच्या ह्याच्यात माझा जीव जाईल. मुक्ता म्हणते, फक्त दादू खेने कुणाचा जीव जात नाही. मुक्ता म्हणते, हे पहा, मी फक्त तुम्हाला शांत झोप लागली का हे पाहत होते. तेव्हा सागर म्हणतो, शांत झोप लागली होती, आता उडाली. सागर म्हणतो, तुम्ही काम करा, तुम्ही झोपा येते, आणि तिथून निघून जातो. मुक्ता म्हणते, अरे या, चांगला चान्स होता, घालवला. दुसऱ्या दिवशी मुक्ता बेड साफ करताना तिला केस मिळतो. मुक्ता म्हणते, मला सागर कोळीचे केस मिळाले, ओ माय गॉड, आणि खूप खुश होते. मिळाले, त्या कडू कोळीचे केस मिळाले. आणि काय म्हणत होता, मला स्वच्छता पाळता येते अशी. मुक्ता ते केस घेते आणि ठेवते आणि म्हणते, मी हे प्रूव्ह करेलच, सई तुमची मुलगी आहे. इकडे मुक्ता आवरत असते. तितक्यात तिथे इंदिरा येते आणि म्हणते, काय ग, सकाळी सकाळी कुठे निघालीस? मुक्ता म्हणते, ॲक्च्युली क्लिनिकमध्ये ना इमर्जन्सी आली, त्यामुळे मला जावं लागते. मुक्ता इंदिराला म्हणते, ऐका ना मम्मी, मी किचनमध्ये ना सईसाठी एक गंमत करून ठेवली, तुम्ही सईला देताल? तेव्हा इंदिरा म्हणते, गंमत? पिझ्झा केलाय तिच्यासाठी, तिला खूप दिवस झाला खावा वाटत होता. तेव्हा इंदिरा म्हणते, अगं मग बनवलास कशाला, फोन करून गरम गरम ऑर्डर करायचा. मुक्ता म्हणते, नाही, मी गव्हाच्या पिठाचा बेस बनवलाय आणि सई ज्या ज्या भाज्या खात नाही ना, मी त्याचं सगळ्या भाज्या टाकल्यात त्यात. इंदिरा म्हणते, तू काय जे बोलतीस ना हेल्दी, तसं काही नसतं, सगळं खायला पाहिजे, म्हणजे गुटगुटीत होतं आमच्यासारखा. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही मम्मी, मी काय म्हणते. इंदिरा म्हणते, तुला उशीर होतोय ना? मुक्ता तिथून जाते. इंदिरा म्हणते, आली मोठी पिझ्झा करणारी. इकडे मुक्ता हॉस्पिटलमध्ये येते आणि डॉक्टरला भेटते आणि त्यांना म्हणते, DNA टेस्ट करायची आहे. मुक्ता म्हणते, मी DNA आणले. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो मग कुणाला तरी पाठवायचं ना. मुक्ता म्हणते, विषय जरा ना सेन्सिटिव्ह होता, म्हणून मला हे तुमच्याच हातात द्यायचं होतं. डॉक्टर विचारतात, हे कुणाचं आहे? तेव्हा मुक्ता म्हणते, माझे मिस्टर सागर कोळी आणि त्यांची मुलगी. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो सागर कोळी, ते तर काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीची DNA टेस्ट करायला आले होते. तेव्हा मुक्ता म्हणते, मग काय कळालं? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, काही नाही, त्यांनी सॅम्पल दिला आणि ते तसेच गेले. इकडे किचनमध्ये मेनिका असते. तितक्यात मेनिकाचा फोन वाजतो. मेनिका फोन उचलते. मिहीर तिला बोलतो. मिहीर म्हणतो की दादू समोर लकीने विषय काढला, त्याला बोलून गप्प केलं. स्वातीताई असती तर ती काय बोलली असती, पण नेमकं ती गेली. मेनिका म्हणते, थांब जरा, मला विचार करायला वेळ दे. बोलून झाल्यानंतर मिहीर फोन कट करतो. इकडे मुक्ता माधवीकडे येते. माधवी मुक्ता बोलत असताना तिथे मेनिका येते आणि म्हणते, अगं थांब,
इकडे बापू इंदिराला म्हणतात, अगो किती मस्त पोस्टर लावलेत कॅरम स्पर्धेची. संध्याकाळी कॅरमची स्पर्धा आहे ना. तेव्हा इंदिरा म्हणते, शेवंता मला सांगत होती प्रत्येक घरातून एक एक माणूस जाणार. तेव्हा बापू म्हणतात, आपल्या घरातून कोण जाणार मग? हा. इकडे मुक्ता मेनिकाला म्हणते, म्हणजे मी खेळायला जायचं कॅरम? तेव्हा मेनिका म्हणते, खेळायचं नाही, तू ते जिंकून यायचंस. हो ना मावशी? तेव्हा माधवी म्हणते, हो. हे बघ मुक्ता, स्वयंपाक ते शिकलं ना, ते आपण जन्मभर विसरत नाही, तसं तू खेळायचे. मुक्ता म्हणते, तो प्रॉब्लेमच नाहीये. मी 101 कडून कसं खेळूत? मी तर आता 102 मध्ये राहते ना. तेव्हा माधवी म्हणते, मारेला लगेच तिकडची झाली. तेव्हा मेनिका म्हणते, मग? तेव्हा मुक्ता म्हणते, बघ कशी बोलते तुझी मावशी, जर मी बोलले असते ना तर मग? हे ऐकून मेनिका हसायला लागते. तेव्हा माधवी म्हणते, मला माहित नाही काय, तू आपल्याकडून खेळायचे. इकडे सागर म्हणतो, मला ना याच्यात पडायचंच नाही आणि तो तिथून जात असतो. तितक्यात बापू त्याला म्हणतात, अरे सागर, तू शाळेमध्ये किती छान खेळायचास. तुझी आई आणि मी तुला सगळीकडे घेऊन जायचो. किती बक्षीस जिंकलीस. तेव्हा इंदिरा म्हणते, नाहीतर काय, अरे तुला जिंकावंच लागेल, नाहीतर ती शेजारी सारखी मला टोमणे मारेल. इंदिरा म्हणते, खेळणारे. सागर म्हणतो, बापू आधीच माझ्या डोक्यात खूप विचार चालू आहेत, मी फोकस करू शकत नाही. तितक्यात येते मुक्ता येते. इकडे सागर काम करत बसलेला असतो. इकडे सागर फोन करतो आणि चिडचिड करायला लागतो. मिहीर सागरची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मिहीर म्हणतो, सगळे कुठे गेलेत घरचे? तेव्हा सागर म्हणतो, गेलेत ते खेळायला, ज्यांना येत नाही ते पण. इकडे मुक्ता जेवण करत असते. मेनिका येते आणि म्हणते, अगं चल म्हणून, आणि आपणच जिंकलं पाहिजे. तेव्हा माधवी म्हणते, आपणच जिंकणार. मेनिका म्हणते, बरं तू खा आणि ये, मी जाते. इकडे मिहीर असतो. तितक्यात येथे मेनिका येते आणि विचारते, काय? तेव्हा मिहीर म्हणतो, अरे यार, डोकं खाल्लं. दादू काय ऐकायला तयार नाही. तेव्हा मेनिका म्हणते, अरे यार, तू आणि तुझा भाऊ दोघांनाही बॅन करून टाकलं पाहिजे. तेव्हा मिहीर म्हणतो, सॉरी. इकडे इंदिरा ते सगळे बोलत असतात. इंदिरा म्हणते, माझा पोरगा खेळणार होता पण त्याला अचानक काम आलं ना, नाहीतर तुम्हाला माहिती आहे माझा पोरगा जिंकणार. तेव्हा त्यातील बाई एक म्हणते, माधवी ताई, तुम्हाला येतो का कॅरम खेळायला? तेव्हा माधवी म्हणते, हो बऱ्यापैकी येतो. कॅरमपट्टू होते ना? तेव्हा इंदिरा म्हणते, हो. माधवी म्हणते, आमच्याकडून मुक्ता खेळणार आहे. इकडे मेनिका मुक्ताकडे येते आणि तिला सांगते, मला सागर जिजू भेटले होते आणि ते असं म्हटले की गोखल्यांच्या पोरींना अजिबात कॅरम येत नाही, त्यांना फक्त दाट उपटता येतात, असं हरवेल मी त्यांना. तेव्हा मुक्ता म्हणते, असं म्हणाला का तो? इकडे बापू आणि गुरु काका बोलत असतात. तितक्यात तिथे इंदिरा येते आणि म्हणते, अहो सागर खेळणार नाही, मग काय करायचं? तेव्हा बापू म्हणतात, तुझ्या नेहमी त्या पोराला तोंड पाडून बसायचं, तर मग काय करणार? इंदिरा म्हणते, माझ्या पोराला ना बोलायची एक संधी सोडून नका, पण तुमची सून काय देऊ लावते ते दिसत नाही. बापू म्हणतात, तिचं काय? तेव्हा इंदिरा म्हणते, लग्न केलंय तिने आपल्या पोराबरोबर आणि खेळते ती गोखल्याच्या ह्याने. तितक्यात तिथे लकी येतो. तेव्हा इंदिरा विचारते. तेव्हा लकी म्हणतो, तवा गरम आहे, दादूस काय येणार नाही. सागर काम करत असतो. तितक्यात तिथे मुक्ता येते आणि म्हणते, मिस्टर सागर कोळी, तुम्ही समजता काय स्वतःला? सागर म्हणतो, काय झालंय ते? मुक्ता म्हणते, काय झालंय? तुम्हाला काय वाटतं? गोखलेच्या मुली कॅरम खेळू शकत नाहीत? या ना मैदानात, मग बघू. तुमचा माज मी कमी करेल, या मैदानात. आणि असं बोलून मुक्ता जाते. इकडे मिहीर म्हणतो मुद्दामून, अरे दादू, हे असं कसं ना, गोखल्याची मुलगी म्हणून खेळतायत वहिनी, हे बरोबर नाही आहे. इकडे गेम चालू होतो. मुक्ता जिंकते. सगळे टाळ्या वाजवतात. शेजारी बसलेले इंदिराला म्हणते, अगं तुझी तर सून चॅम्पियन आहे, 5 जणाला हरवलं तिने. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता म्हणते, सई तुमचीच मुलगी आहे, हे आहे त्याचं प्रूफ, आणि तुमच्या मनात संशय आलाच कसा असा? सागर म्हणतो, ते मला हर्षवर्धन म्हणाला. मुक्ता म्हणते, हे बघा, झालं प्रूफ, सई तुमचीच मुलगी आहे.